ही इडली आपण ज्वारीपासून बनवलेली आहे। तर चला आज आपण ही इडली कशी बनवायची तेच बघूया। आज आपण ही ज्वारीपासून इडली बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे ना उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि पाव चमचा मेथी घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी हे 3 वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि हे उडदाची डाळ स्वच्छ धुवून मी डाळ भिजत घातलेली आहे आणि त्यानंतर आता ही ज्वारी सुद्धा मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण त्या ज्वारीमध्ये सुद्धा मी कोमट पाणी घेतलेलं आहे। उडदाची डाळ आहे ना भिजायला खूप वेळ लागत नाही, लगेच भिजते आणि ज्वारी पटकन भिजत नाही आहे। त्याच्यासाठी मी याच्यामध्ये हे कोमट पाणी टाकून घेतलेले आहे। आपण रवा तांदूळ याची इडली नेहमीच खातो, पण आज आपण ही अगदी आगळी वेगळी अशी ही ज्वारीपासून इडली बनवलेली आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारी भिजवून त्याचं पीठ आंबवून आपण ही इडली बनवलेली आहे। आता हे आपण ना 6 ते 7 तासासाठी छान असं भिजवून ठेवायचं आहे। तर 6 ते 7 तासानंतर मी हे पहा तुम्हाला ओपन करून दाखवते। छान भिजलेली आहे ज्वारी कितीही भिजली ना तरी ती कडकच वाटते, पण ज्वारी पूर्णपणे भिजलेली असते। तर आपण ती कशी ओळखायची, अशीच एक ज्वारी घ्यायची आणि दाताखाली आपण खाऊन बघायची। तर आतमध्ये मऊ असते पण वरून थोडीशी कडक असते आणि ज्वारी ही छान वाटली जाते। जरी मिक्सरला वाटली तरी आपण वरून कडक असते, पण तो आपण तोंडात टाकल्यानंतर ना थोडीशी आतमधून मऊ राहते आणि ही मिक्सरला छान वाटली जाते। आता मी ही ज्वारी वाटून घेते आहे मिक्सरला आणि ज्वारीसोबतच मी हे पण घेतलेलं आहे जी आपण उडदाची डाळ आहे ती पण मी याच्यातच वाटून घेते आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळंही वाटू शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे छान वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट बनवायची नाही, थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे। जसं आपण इडलीसाठी थोडंसं रवाळ वाटतो ना त्याच प्रकारे आपण हे रवाळ वाटणार आहोत आणि आता ही सर्व वाटून झालेले शेवटची बॅच वाटून घेते आहे। थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेते आहे। तर हे वाटून झालेलं आहे। आपली ज्वारीचं आता ही भिजवलेली ज्वारी सर्व पूर्णपणे वाटून झालेलं आहे। आता आपण ना हे कोणतीही इडली बनवताना असं हे ना अगदी 5 मिनिटासाठी असं हाताने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। मिश्रण हलकं म्हणजे होतं आणि छान फुललं जातं आणि आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवून हे रात्रभर असंच आपण झाकून ठेवणार आहोत। हिवाळा असेल तर आपण एक कपडा त्याच्यावरती झाकून ठेवायचा आहे आणि ते 10 ते 12 तासासाठी आपल्याला हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे। हे पहा खूप छान असं हे फर्मेंट झालेलं आहे। याच्यापेक्षा जास्त ठेवलं ना तर ज्वारी लगेच आंबते, मग इडली आपली खूप आंबट होऊ शकते। त्याच्यासाठी 10 ते 12 तासासाठीच मी हे पीठ आंबवून घेतलेलं आहे, म्हणजेच रात्रभर। हे पहा किती छान हे पीठ फर्मेंट झालेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया। नाही याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला आहे, इनो वापरलेला आहे, तांदूळ नाही, रवा नाही, अगदी आपण ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे। जे कोणी ज्वारीची भाकरी खात नाहीत किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांना तांदूळ वगैरे चालत नाही, ज्यांना कोणाला खायला, त्यांनी अशा प्रकारे हे इडली बनवून पहा, खूप छान लागते। फक्तच की अशी पांढरी शुभ्र तांदळाच्या इडलीसारखी होत नाही, थोडीशी एवढा पूर्ण पांढरा शुभ्र असा कलर येत नाही आहे इडलीला या। आता मी हे इडलीची साचे आहेत त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। त्या सर्व साच्यांना मी ना असं हाताने तेल लावून घेते। तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या ह्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। आता आपण ह्या इडलीच्या जे पात्र आहेत किंवा साचे आहेत त्यांना आपण हे ना तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना हे बॅटर टाकून घेणार आहोत। जसं आपण तांदूळाची इडलीला जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवायचं आहे। खूप दाटसरही नाही आणि खूप घट्टसरही नाही। ज्या प्रकारे आपण इडली बनवतो रव्याची तांदूळाची तशीच आपल्याला ही इडली बनवून घ्यायची आहे। हे पहा आता आपण हे सर्व
इडलीचे पात्र आहेत ना भरून घेऊया किंवा साचे भरून घेऊया. आता हे माझ्याकडे ॲल्युमिनियमचं आहे इडली पात्र, त्याच्यामुळे त्याच्यात मी लिंबू टाकलेला आहे आणि त्याच्यावरती इडली पात्र हे ठेवलेलं आहे, इडलीचा साचा. आणि जे हे होल्स आहेत ना त्याच्यावर दुसरी इडली आली पाहिजे, जेणेकरून ती खालून जी वाफ येते त्यावेळी ते वाफ यातून जाते, म्हणजेच खालची इडली ओली होत नाही. त्याच्यामुळे ते एक साचा ठेवल्यानंतर त्याच्यावर दुसरा साचा ठेवताना जो इडलीचा भाग आहे तो त्या होलवरती ठेवायचा. आणि आत्ता आपण ही इडली 10 ते 12 मिनटासाठी छान वाफवून घेणार आहोत. हे पहा, हात लावून पाहायचा, अजिबात हाताला चिकटत नाही, म्हणजे आपली ही इडली तयार झालेली आहे. आता आपण हे इडलीचे साचे त्यातून काढून घेऊया. आणि खूप थंड असंही करून घ्यायचं नाही, अगदी 5 मिनिटांनी थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला ही इडली साच्यामधून काढून घ्यायची आहे. नाहीतर मग काय होतं ना, खूप थंड झालेली इडली त्याच्या कडाना सुकल्या जातात आणि इडली मग कडा तुटल्या जातात इडलीच्या, त्याच्यामुळे. आणि थोडंसं जर निघत नसेल तर आपण चमचा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मग इडली ही काढून घ्यायची आहे. पण इडली अगदी अलगद निघते आणि खूप वेळ थंड करून घ्यायची नाही, अगदी कोमट असतानाच आपल्याला ही इडलीच्या साच्यामधून काढून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही जाळी पडलेली आहे इडलीला. आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा हे पीठ छान आंबतं. हे पहा, आता ही चटणी आपण बनवून घेतलेली आहे, किंवा सांबरही बनवलं तरी चालेल. मी ही लाल चटणी आणि ही खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.